संपूर्ण देशात केंद्र सरकारने 70 लाख कोटी रुपयांची जलजीवन योजना राबवून देखील अनेक गाव खेड्यापाड्यातील भागात पाणी टंचाईने थैमान घातले आहे। अजूनही ही योजना अनेक गावांमध्ये फक्त कागदावरच पूर्ण आहे। कंत्राटदारांना योजनेचे पैसे न मिळाल्याने त्यांनी देखील जलजीवन योजना अपूर्ण ठेवल्या आहेत। त्यामुळेच अनेक गावांना भीषण पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे। पनळगर खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील झोरेवाडीला देखील भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। एक दिवस आड करून पंचायत समितीद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, परंतु ज्या ठिकाणी या पाण्याचा साठा केला जातोय ती जागा म्हणजे डबका आहे। याची कल्पना गावच्या सरपंच यांना देखील नव्हती, परंतु शिंदे सेनेच्या पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता खरोखरच टँकरने जरी पाणी पुरवठा केला असला तरी हे ज्या ठिकाणी साचवले जाते त्या ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती श्री विलास शिंदे यांनी सांगितले असून पनळगर ग्रामपंचायतचे सरपंच हरिदास शेडगे यांनी काल मला फोनवरून सांगितलं की आमच्या गावातील झोरेवाडी या गावाची पाण्याची समस्या भयंकर आहे। त्यासाठी आज भेट घेण्यासाठी आज या ठिकाणी आलो असता रस्त्यामध्येच आम्हाला एक विहीर भेटली। त्या विहिरीला मुबलक असं पाणी आहे। पाणी असं म्हणजे जवळजवळ 2-3 गावांना पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीचं पाणी आहे, परंतु बऱ्याच दिवसापासून तिथं सोलर पॅनलचं काम बंद आहे। त्याच्यामुळं त्या गावाला पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे की पाणी टंचाई जिथपासून सुरुवात झाली तिथपासून एक दिवस आड ह्या गावासाठी आम्ही पाण्यासाठी टँकर पाठवत होतो, परंतु गावचे माजी ग्रामपंचायत उपसरपंच रामा झोरे यांनी सांगितले की सदरच्या तलावामध्ये पाणी सोडा, कारण टँकरवरती गावापर्यंत पोचू शकत नाही। त्यामुळे आम्ही तो टँकरचं पाणी त्याच्यामध्ये सोडत होतो। परंतु मी तुम्हाला आज आश्वासित करतो की या गावाची तलावाची परिस्थिती खूप बिकट आहे, ही सत्य परिस्थिती आहे। परंतु त्या गावाला त्या पाण्याची विहीर आहे, त्या पाण्याच्या ठिकाणी जर विद्युत पुरवठा जर दिला तर त्यांना चांगलं आणि स्वच्छ पाणी मिळेल। वस्तुस्थिती आहे की शेटच्या माध्यमातून या ठिकाणी करोडो रुपयाची कामं झालेली आहेत। सर्व ग्रामस्थ शेटला मानणार आहेत। शेट म्हणजे या रायगड जिल्ह्यासाठी ठरलेले वरदान आहेत। हे सर्वसामान्य माणसातला देव माणूस म्हणून शेटकडे सर्व या गावातील लोकांसह संपूर्ण तालुका पाहत आहे। ज्या स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून सोलर पॅनलच्या सहाय्याने जे पाणी या गावात पोहोचत होते ते नादुरुस्त झाल्याने गावाला पाणी मिळत नाही। त्यामुळे येत्या 2 दिवसात सोलर पॅनलची दुरुस्ती करून सोबतच इलेक्ट्रिक नवीन मोटार बसवून या झोरेवाडीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन या ग्रामस्थांना दिले आहे। सोबतच जलजीवन योजनेच्या ठेकेदाराला जाब विचारत ही योजना देखील लवकरच गावात पोहोचवण्याचा प्रयत्न माननीय नामदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून पार पाडण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा प्रमुख प्रमोद गोसाळकर यांनी दिले आहे। आज या ठिकाणी पनळगर झोरेवाडीच्या पाण्याची पाहणी करण्यासाठी सभापती, जिल्हा सदस्य, पंचायत समिती, शिवसेने सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलो। या ठिकाणी पाणी खऱ्या अर्थाने पाहिलं तर गढूळ पाणी आहे, ते आम्हाला मान्य आहे, परंतु या ठिकाणी विहिरीमध्ये पाणी जी योजना आहे ती स्वदेश फाउंडेशनची, त्या योजनेचा सोलर पंप बंद पडल्यामुळे या ठिकाणी ते पाणी पिऊ शकत नाहीत। परंतु आम्ही या ठिकाणी आश्वासित केले ग्रामस्थांना की तात्काळ या ठिकाणी विद्युत आम्ही बसून त्या ठिकाणी उद्याच्या उद्या आम्ही त्या पाणी चालू करणार आहोत। आणि तो सोलर पंपसाठी सुद्धा स्वदेश फाउंडेशनचे इनामदार साहेब आहेत, त्यांनाही सांगितले हेही सुरू करतायत। आणि अशा प्रकारे पनळगर झोरेवाडीचा पाण्याचा प्रश्न तात्काळ आणि संपूर्ण आदरणीय नामदार भरतशेठ गोगावले यांच्यामध्ये सोडवणार आहोत। या ठिकाणी विकासाची कामं जी झालेली आहेत ती नामदार भरतशेठ गोगावले शिवसेनेच्या माध्यमातून झालेले आहेत, आणि त्यामुळे या गावामध्ये कोणी असं चुकीचं बातम्या प्रसंग असेल त्याला आमचा म्हणणं आहे की आपण काहीतरी काम करून नका, उगाचं बदनामी करू नका, आणि या ठिकाणी शिवसेनेची बदनामी होत असेल त्याबद्दल आम्ही यासाठी निषेध करतो। प्रथम हे 2 जे सदस्य आहेत ते इथं वास्तवात नसताना ते बाहेरगावी राहत असल्यामुळे येथील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोचत नाहीत। त्यामुळे आता काल न्यूजच्या माध्यमातून आम्हाला ही बातमी समजली, त्याच्यामुळे आज आम्ही लगेच सभापती साहेब, जिल्हा परिषद सदस्य रवी टेंबे, पंचायत समिती सदस्य, त्याच्यानंतर केसरकर साहेब, इतर शिवसैनिक सर्व इथं येऊन आम्ही पाहणी केली असता ती परिस्थितीचा तातडीने निर्णय देऊन लवकरात लवकर त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले।